हॅलो फ्रेंड्स, कसे आहात मित्रांनो? आज आपण घेत आहोत स्टँडर्ड 7 सब्जेक्ट मॅथमॅटिक्स आणि आज आपण सुरुवात करणार आहोत मित्रांनो मिसलेनियस प्रॉब्लेम सेट 1. मित्रांनो, तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, सोबतचं बेल आयकॉनचं जे बटन आहे त्याला प्रेस करा आणि ऑलला सिलेक्ट करा, जेणेकरून तुम्हाला पुढील सगळे अपडेट्स मिळतील आणि मित्रांनो या मिसलेनियसचे पुढील पार्टसुद्धा तुम्हाला मिळतील. त्यामुळे मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करा. चला फ्रेंड्स, सुरुवात करूया. स्टँडर्ड 7 सब्जेक्ट मॅथमॅटिक्स मिसलेनियस प्रॉब्लेम सेट 1. मित्रांनो, आपण आज सुरुवात करत आहोत मिसलेनियसला. सॉल्व द फॉलोइंग. काय दिलं मित्रांनो? -16 इंटू -5. वी नो फ्रेंड्स, प्रॉडक्ट ऑफ टू निगेटिव्ह नंबर्स इज पॉझिटिव्ह नंबर. दोन जर समजा निगेटिव्ह असतील नंबर्स तर त्यांचा मल्टिप्लिकेशन जो येतो पॉझिटिव्ह येतो, हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे मित्रांनो आपल्याला कसं लिहिता येईल? -16 इंटू -5, तेच लिहिलं पुन्हा, आणि 16 5 किती होतात? तर 80 होतात. त्यामुळे इथे येणार मित्रांनो 80. आन्सर आहे याचं 80. लक्षात ठेवा, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजनसाठी रूल काय आहेत तर तुम्हाला सांगता येईल. दोन निगेटिव्ह नंबर असतील ना तर मित्रांनो पॉझिटिव्ह असणार आहे, एक असेल तर निगेटिव्ह असणार आहे. आता इथे बघा, 72 डिवायडेड बाय 12. एक निगेटिव्ह नंबर आहे. मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजनचा एकच रूल आहे. एक जर असेल मित्रांनो त्याचं आन्सर जे आहे ते काय येणार आहे तर ते निगेटिव्ह येणार. एक निगेटिव्ह नंबर असेल तर लिहूया. हे कसं लिहिणार फ्रेंड्स? 72 डिवायडेड बाय -12. आता हा -12 थोडा वेळ बाजूला ठेवूया. म्हणजेच काय? 72 डिवायडेड बाय -1 इंटू 12. याला आपण बाजूला केला आहे थोडक्यात, आणि मग इथे भाग देऊ शकतो आपण. 12 1 जा आणि 12 6 जा, 12 72 होतात. त्यामुळे 6 आलं आहे. मग थोडक्यात इथे आन्सर काय आलं आहे फ्रेंड्स? 6 डिवायडेड बाय हा -1 तर आहेच नाही का, आणि 6 -1 म्हणजेच मित्रांनो काय असतो तो? तर आपल्याला सांगता येईल -6. तो येणार -6, कारण की हा वरती लिहिता येऊ शकतो आपल्याला, त्यामुळे हा -6. ओके फ्रेंड्स, पुढे बघूया. -24 इंटू 2. इथे सुद्धा एक निगेटिव्ह नंबर आहे. सो याचं आन्सर जे आहे ते सुद्धा काय येणार मित्रांनो? निगेटिव्ह येणार. दोन असतील तर पॉझिटिव्ह. -24 इंटू 2. मित्रांनो याचे मल्टिप्लिकेशन काय येईल? 24 2 जा 48 होतात. तो लिहून टाका 48, आणि निगेटिव्ह आहे त्यामुळे निगेटिव्ह आन्सर. 125 डिवायडेड बाय 5. आता बघा दोन्ही पॉझिटिव्ह, त्यामुळे काही प्रश्न येत नाही. लिहून टाका 125 डिवायडेड बाय 5. आता जर 5चा डायरेक्ट भाग दिला तरी चालेल, किंवा 125चे फॅक्टर पाडा. 25 इंटू 5. 125 होतात, डिवायडेड बाय हा 5 आहेच. सो 5 5 कॅन्सल, वी गेट 25. फिफ्थ सम बघूया. 104 डिवायडेड बाय 13. निगेटिव्ह आहे, निगेटिव्ह दोन्ही निगेटिव्हचा गुणाकार, भागाकार, मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजन फ्रेंड्स हे पॉझिटिव्ह येतं. त्यामुळे आपण आधी लिहूया 104 डिवायडेड बाय -13. आता मित्रांनो हा मायनस गेला, म्हणजे काय शिल्लक राहील? 104 डिवायडेड बाय 13. आता 104चे जे आहेत मित्रांनो ते फॅक्टर जे ते आपल्याला सहज पाडता येतील. आता ते फॅक्टर काय येतील फ्रेंड्स? किंवा 8 13 होतो आपल्याला माहिती आहे. 13 8 जा 104 होतात, डिवायडेड बाय 13. हा 13 गेला. आन्सर इज 8. ओके फ्रेंड्स, नेक्स्ट 25 इंटू -4. मित्रांनो -4 लक्षात घ्या. -4 म्हणजे दोघांचा मल्टिप्लिकेशन मायनस येणार आहे. लिहून टाका 25 इंटू -4. 25 4 जा 100, आणि एक निगेटिव्ह असल्यामुळे आन्सर सुद्धा निगेटिव्ह. सो -100 इज द आन्सर. फाइंड द SCF अँड LCM बाय प्राईम फॅक्टरायझेशन. आता मित्रांनो फॅक्टरायझेशनने आपण याचे जे आहेत LCM आणि SCF जे होतं आपल्याला काढायचं आहे. 75 आणि 135 आपल्याला दिलं आहे. मित्रांनो 75चे फॅक्टर काय येतात? 75 इज इक्वल टू 3 इंटू 25. त्याचप्रमाणे मित्रांनो हा 3 असंच लिहिला. 25चे काय फॅक्टर येतात? तर 5 इंटू 5. म्हणजे 75चे फॅक्टर झाले 3 इंटू 5 इंटू 5. 135चे त्याचप्रमाणे करूया. 135चे काय येतील फ्रेंड्स? 3 इंटू 45. त्याचप्रमाणे हा 3 लिहूया. आता 45चे फॅक्टर काय येतील मित्रांनो? 9 5 जा 45. आता पुन्हा 3 आणि हा 9 म्हणजे काय? 3 इंटू 3 इंटू 5. तर मित्रांनो हे झाले यांचे फॅक्टर. आता आपल्याला मित्रांनो काय काढायचे? तर आपल्याला SCF आणि LCM काढायचं आहे. SCF आधी घेऊया. आता फ्रेंड्स SCF काय असतो? SCF आपल्याला माहिती आहे, कॉमन जो आहे ना तो असणार आहे. आता मित्रांनो इथे 3 आहे, इथे 3 आहे, कॉमन फक्त घेतो आपण. हा 3 येणार. मित्रांनो इथे 5 आहे, इथे पण 5 आहे, तो आला 5. यांचं मल्टिप्लिकेशन केलं. आता इकडे 5 आहे परंतु इकडे नाही येतो सिंगल. त्यामुळे मित्रांनो दोघांमध्ये कॉमन असणारा SCF असतो. 3 एक आहे आणि 5 एक आहे.
मग इकडचे 3 इकडे नाहीत, इकडचा 5 इकडे नाहीत, त्यामुळे SCF हा आला आपला 15. आणि LCM मित्रांनो काय असतो, LCM म्हणजे काय, जे कॉमन आहेत ते सुद्धा, म्हणजे हे तर येणारच, 3 × 5 तर झालाच, आणि 9 उरलेले जे आहेत ना फ्रेंड्स, म्हणजे उरला काय होता, हा उरला होता आणि हे 2 उरले होते, यांचं सुद्धा आपण मल्टिप्लिकेशन करतो. म्हणजे मित्रांनो 5 × 3 × 3 पुन्हा लिहा, 5 × 3 × 3. मग मित्रांनो काय झाले, हा झाला 15, हा झाला 15 जा 225 झाले. 225 × 3 जर आपण मित्रांनो केले तर आपल्याला काय मिळतो, तो मिळतोय 675. बघा 3 दा 3 आहे, 2 दा 5 आहे, म्हणजे हा आला 675. मित्रांनो ही झाली एक पद्धत जी तुम्हाला येते, सोपी पण आहे. काय करायचे, फॅक्टर पडायचे, आधी कॉमन फॅक्टर लिहायचे, नंतर कॉमन फॅक्टर इंटू अनकॉमन फॅक्टर पण लिहायचे, तो असतो LCM. ओके, नेक्स्ट 114 अँड 76. आता फ्रेंड्स इथे आपण थोडी वेगळी पद्धत घेऊया. ती काय घेतो बघा, 114 × 76. आता याला मित्रांनो पूर्ण भाग जाणाऱ्या संख्या कोणत्या, तर ऑब्व्हियसली 2 आहे. 2 5 जा 10 होतात, 11 मधून 10 गेले, 1 उरला 14 झाले. 2 7 जा 14 होतात, 57 हा आला. त्याचप्रमाणे इकडे सुद्धा भाग द्या, 2 3 जा 6, 1 उरला 16 झाले, 2 8 जा 16. तर मित्रांनो हा झाला 38. आता मित्रांनो याला कॉमन भाग जाणारा कोणता अंक येईल, तर 19च्या पाड्यामध्ये येतात बघा. 19 2 जा 38, 19 3 जा 57, माहिती आपल्याला 19चा पाडा, तो इथे येईल 19 3 जा अँड 19 2 जा. ओके फ्रेंड्स, आता इथे मात्र SCF कसं लिहायचं असतो लक्षात घ्या. SCF जो आहे तो कोणता असणार आहे, SCF म्हणजे हे जे उभे अंक आहेत ना, तो असतो SCF, कारण तो कॉमन असतो. 2 × 19 किती आहे, 38. आणि फ्रेंड्स अनकॉमन सुद्धा याच्यामध्ये लिहितो, तो म्हणजे LCM. मग LCM जो फ्रेंड्स तो असं लिहिणार, 2 × 19 तर येणारच, पण ही सुद्धा येतील, म्हणजे 3 × 2, आणि यांचं मल्टिप्लिकेशन केलं तर तुम्हाला मिळणार आहे 228. मित्रांनो कोणती पद्धत तुम्ही वापरू शकतात, किंवा मग या पद्धतीने जरी केलं, 114चे फॅक्टर पाडा, नंतर 76. एक गणित घेऊया आपण लागलेच तर फ्रेंड्स, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. मग पुढच्या वेळेस एक एक पद्धत घेऊया. आता 114चे फॅक्टर आपल्याला पाडायचे समजा, तर ते काय येतील मित्रांनो, 2 × 57 हेच येणार, इकडचेच येणार आहेत. ओके, नंतर मित्रांनो 257चे पुन्हा माहिती आपल्याला 19 3 57 होतात, सो 3 × 19 हा झाला 144चे फॅक्टर. आता मित्रांनो 76चे घेऊया. 76चे फॅक्टर काय येतील, तर 2 × 38, आणि मित्रांनो 2 × 38 नंतर काय येणार, 19 2 जा, सो 2 × 19. मग इथे मित्रांनो याच्यामध्ये SCF जर काढायचं असेल तर आपण काय करतो, कॉमन कोणते आहेत बघा, 2 आहे, 2 आहे, तो एकदा लिहा, इकडे 3 इकडे नाही आहे, 19 आहे, तो 19 इकडे लिहा, 19 म्हणजे 38. बघा तेच आन्सर आलेलं आहे. आणि LCM मध्ये काय करतो आपण, हे तर लिहितोच, 2 × 19 कॉमन फॅक्टर ते लिहितो, ज्यांना खुणा केल्या त्या तर लिहिल्याच आहेत, पण उरलेले कोणता आहे, तर हा इथे 3 होता, आणि इथे हा उरलेला होता 2, तो पण मल्टिप्लाय करा, 3 × 2, म्हणजेच मित्रांनो यांची बेरीज केली जाते किती ना, 228. म्हणजे सेमच आहे, कोणतीही पद्धत तुम्ही यूज करू शकतात, सोपे येईल, जरा लवकर होते, हिला मात्र वेळ लागतो थोडासा, एवढाच फरक. बाकी जी येईल तुम्हाला तिच्याने तुम्ही करू शकतात. आता आपण मित्रांनो पुढच्या वेळेस गणितांमध्ये एकच पद्धत घेऊया, कारण की मिसलेसमध्ये भरपूर गणित आहे. तर फ्रेंड्स 153 187 फॅक्टर घेऊया, 153 आणि 187. आता मित्रांनो या दोघांना कॉमनने भाग जाणार तर फक्त एकच आहे, आपल्याला माहिती आहे 17ने भाग जातो त्याला, नाही का. 17 9 जा, आणि मित्रांनो 17 10 जा 170 होतात, आणि मात्र त्याच्यात पुन्हा 17 केलं तर 187 मिळतात, म्हणजे 11चा भाग जातो, हे लक्षात येतं आहे आपल्याला. 11 मित्रांनो SCF तो सोपाच झाला तसे, कारण काय इथे कॉमन तर 9ला कशाला भाग जात नाही, 11 तर आपल्याला माहिती आहे प्राईम नंबर आहे, तो ते कशालाच भाग जाणार नाही, त्यामुळे SCF फक्त 17. आणि LCM जर काढायचं असेल तर कॉमन म्हणजे 17 पण आहे, आणि 9 आणि 11 पण आपल्याला घ्यावं लागेल, सो 9 × 11. आणि याचं जर मल्टिप्लिकेशन आपण केलं मित्रांनो तर ते तुम्हाला काय मिळणार आहे, 1683. 1683 दिस इज द LCM SCF 17. ओके फ्रेंड्स पुढचं सम आहे 32 24 आणि 48. इथे 3 नंबर्स आहेत, आणि या 3 नंबरचा आपल्याला SCF आणि LCM काढायचा आहे. पहिली पद्धत घेऊया मित्रांनो, एक एक पद्धत होईल, प्रॅक्टिस होईल आपली. 32 2 × 16, पुन्हा 2 16 मित्रांनो काय होतात तर 2 × 8. ओके, 2 × 2 हा झालाच, आणि 8 म्हणजे काय तर 3 × 2 1 × 2 × 2 मित्रांनो हे लक्षात आलं असेल तुमच्या. हे झाले 32चे फॅक्टर. आता 24चे फॅक्टर घेऊया. 2 × 12 12 2 24 होतात,
2. आता पुन्हा 2 इंटू 6 होतात आणि पुन्हा 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 3. आय होप फ्रेंड्स तुम्हाला हे कळत असेल. सोपं आहे. पुढे आहे 48. मात्र 3 नंबर्स आहेत, लक्षात घ्या. 48 इज इक्वल टू 2 इंटू 24. पुन्हा मित्रांनो काय येईल 2 इंटू 24चे 2 इंटू 12. ओके, म्हणजे थोडक्यात हेच फॅक्टर पुन्हा येतील, कारण की 24 आहे इकडे, याचे पाडले जेत आपण 12 झाला 2 इंटू 12. आता 2 इंटू 2 आता 12चे काय येतील तर 2 इंटू 6. पुन्हा मित्रांनो 2 इंटू 2 इंटू 2 आणि इथे येणार 2 इंटू 3. ओके फ्रेंड्स, या पद्धतीने याचे जे फॅक्टर आहेत ते तुम्हाला कळालेले असतील. आता फ्रेंड्स SCF आणि LCF जो आहे तो आपल्याला काढायचा आहे, तो आपण काढणार आहोत. चला सुरुवात करूया. आधी घेऊया HCF. SCF म्हणजे काय, कॉमन फॅक्टर, ज्यांना मी रेड करून ठेवतो फ्रेंड्स, म्हणजे तुमच्या लगेच लक्षात येईल. बघा मित्रांनो इथे 2 आहे, इथे 2 आहे, इथेही 2 आहे, म्हणजे हा तर घ्यावाच लागेल. नंतर फ्रेंड्स इथे 2 आहे, इथे 2 आहे, इथे पण, म्हणजे हा दुसरा 2 पण येणार. ओके, कॉमन तिघांमधला कॉमन फ्रेंड्स 2. नंतर इथे तिसरा आहे, तिसरा पण आहे. ओके, तिसरा पण आहे, तो तिसराही मी लिहिला. आता मित्रांनो चौथा इथे जर आपण घेतला तर तो मात्र इथे आपल्याला दिसत नाही आहे. इथे आहे पण तिघांमध्ये तो नाही आहे, त्यामुळे तो आपल्याला घेता येणार नाही. नंतर 3 इथे आहेत पण तो इथे नाही आहे, त्यामुळे तोही घेता येणार नाही. म्हणजे SCF आपला कॉमन आला 8. ओके फ्रेंड्स, या पद्धतीने तुम्हाला तो लिहिता आला असेल. आता मित्रांनो LCM. आता मित्रांनो कॉमन फॅक्टर ते येतातच त्याच्यामध्ये, म्हणजे ते हे तर येणारच आहेत. 2 इंटू 2 इंटू 2 हे तर आहेतच, परंतु आता मित्रांनो उरलेले काय आहेत ते बघूया. ते कोणते येतील. तेथे मित्रांनो 2 आहे, एक 2 आहे, इथला एक 2 कॉमन घेतोय बघा. पुन्हा दोघांमधला कॉमन हा 2 घेतला, म्हणजे तो एकदा इथे लिहिला. आता मित्रांनो या दोघांमध्ये 3 कॉमन आहे, तो पण मी घेतो, हा पण मी घेतला. आणि मित्रांनो एक उरलेला आहे ना, शेवटी हा उरला आहे, तो सुद्धा लिहायचा असतो. तो म्हणजे बघा तिघांमधले कॉमन, नंतर दोघांमधले कॉमन, आणि जो कॉमन नव्हता तोही लिहायचा आहे. आणि यांचा गुणाकार जर केला तर तो मिळणार आहे आपल्याला LCM. बघा मित्रांनो 2 दुणे 4, दुणे 8, दुणे 16, दुणे 32, आणि 32 गुणले 3 केले तर किती होतील 32 इंटू 3 96. ओके फ्रेंड्स, बघा 2 2 जा 4, 4 4 जा 8, 8 2 जा 16, 16 2 जा 32, and 32 3 जा 96. So SCF is 8 and LCM is 96. थर्ड, सिम्प्लिफाय. काय म्हणजे बघा, टू सिम्प्लिफाय, आधी सिम्प्लिफाय करायचं आहे. अँड फाइंड द SCF ऑफ द न्यूमरेटर अँड द डिनॉमिनेटर. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरचं आपल्याला काढायचं आहे SCF. आधी मित्रांनो आपल्याला काय करायचं, सिम्प्लिफाय करायचं आहे, ते आपण करूया. 322 डिवायडेड बाय 391. मित्रांनो इथे मात्र तुमचे टेबल जे आहेत ना, पाढे जे आहेत ना, ते पाठ असायला हवेत. आता कॉमन फॅक्टर बघितला तर इथे मित्रांनो 23 इंटू 14 केला तर चालेल. 23च्या पाड्यामध्ये हा पण येतो, त्यामुळे टेबल मात्र पाठ पाहिजे. तर मित्रांनो येणार 17. मित्रांनो 23 गेला, काय शिल्लक राहणार आहे 14/17. दिस इज सिम्प्लिफाईड. हे सिम्प्लिफाईड झालं आहे. आता पुढे काय दिलं आहे, फाइंड द SCF अँड SCF ऑफ द न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर. तर याची सुद्धा एक पद्धत आहे. 391 आहे, तो लिहूया. भागाकारच्या पद्धतीने आपण काढतो. 391 डिवायडेड बाय 322. आता मित्रांनो एकाचा भाग जाणार हे तर आपल्याला माहिती आहे. हा एकाचा भाग दिला, 322 जा 322. सो राईट हिअर 322. आता हा डिवाइड करायचा आहे, याचं सबट्रॅक्शन आपण करतो, ते आपण करूया. मित्रांनो येत आहेत 9 आणि नंतर येतो आहे 6. आता मित्रांनो रिमाइंडर जो 69 आला ना, या 69ला, या 69 जो रिमाइंडर आला आहे त्याला पुन्हा 322ने भागायचं आहे. 322ला त्याच्याने भागायचं आहे, म्हणजे हे येणार 322ला भागायचं आहे. आता याला भाग द्यायचा असेल तर 69चा टेबल आपल्याला यायला हवा नाही का. तर साधारणपणे बघा 7 चोक 28, 7 5 35 होतात नाही का, म्हणजे 350 होते. 70 अंदाज घ्यायचा फक्त. तो साधारणपणे 4चा टेबल जो आहे मित्रांनो, 4चा भाग जाईल याला. 69 इंटू 4 करूया पटकन. 9 चोक 36, 3 24 3 27, 276. ओके, मग मित्रांनो भाग दिला मी 4चा. 4 इंटू 69 केले 276. यांचं सबट्रॅक्शन केलं, करूया. 12 मधला 6 दिले 6, आणि इकडे आले मित्रांनो 4. आता मित्रांनो काय करणार, हा 46 रिमाइंडर आलेला आहे. तर या 46ला, या 46 नाही, या 276ला 69ला जो आहे ना मित्रांनो पुन्हा भागून टाका. या 46ला
हा जो 69 याच्याने इथे बघा काय केलं होतं आपण, जो रिमाइंडर आला तो 322ला भागितलं. आता याचा रिमाइंडर आला तर याचा जो डिव्हायजर आहे ना त्याला भागून टाका 69. 1चा भाग जाणार आहे, इथे येणार 46 डिव्हायडेड बाय 69 मधनं मित्रांनो 46 आपण घालवले तर किती येणार आहेत, तर मित्रांनो ते तुमच्या लक्षात येतील. 69 मधनं 46 गेले 23. ओके फ्रेंड्स, 23 आला. आता 23ला कशाने 23 डिव्हायजर म्हणून घ्यायचा रिमाइंडर, आणि कशाला भागणार तर या 46ला 46, आणि हे माहिती आहे 23 2 46 होतात, रिमाइंडरला 0. सो SCF जो शेवटचा असतो ना मित्रांनो, शेवटचा डिव्हायजर 23 आला ज्याने रिमाइंडर 0 आला होता तो असतो त्या दोघांचा SCF. पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो, काय करणार 391ला 322ने भागणार, 322ने तो भागितले दिल्यानंतर जे रिमाइंडर येणार त्या रिमाइंडरने या 322ला भागणार. पहिल्या डिव्हायजरला आला, इथे पुन्हा रिमाइंडर 46 आला, मग सेकंड डिव्हायजर जो होता ना त्याला भागणार 69. पुन्हा मित्रांनो हा रिमाइंडर आला, आता जो सेकंड डिव्हायजर होता थर्ड डिव्हायजर 46 त्याला भागणार, रिमाइंडर 0 आला, SCF तोच असणार जो शेवटचा डिव्हायजर असेल 23. ओके फ्रेंड्स, नेक्स्ट 247 डिव्हायडेड बाय 209. याचं सुद्धा सिम्प्लिफाय आधी करूया. 247 डिव्हायडेड बाय 209 काय येणार आहे मित्रांनो, 19चा डबल पार्ट असेल तुमचा, 19 इंटू 13 केले, इकडे केले 19 इंटू 11, 19 कॅन्सल, सो वी गेट 13 डिव्हायडेड बाय 11. हे झालं सिम्प्लिफाय. आता मित्रांनो न्यूमरेटर डिनोमिनेटरचा आपल्याला SCF काढायचा आहे. काय करणार 247ला 20ने भागणार, 247 डिव्हायडेड बाय 209 एकाचाच भाग जाणार आहे, देऊन टाका 1. 209 डिव्हायडेड बाय, आता मित्रांनो याच्यातनं हे वजा केलं तर मिळतात 38. आता फ्रेंड्स कशाला भागणार, 38 हा जो रिमाइंडर आला आहे याने कशाला भागणार तर फर्स्ट डिव्हायजर मीन्स 209. आता इथे मित्रांनो भाग देऊया, साधारणपणे कितीचा भाग जाणार आहे 38 ना, तर 5चा जाईल बहुतेक, बघूया चेक करूया. 8 पंचे 40, 4 5 3 15 190 होतात, जातो 5चा 5, 190 मायनस. आता मित्रांनो सबट्रॅक्शन करूया, सबट्रॅक्शन केल्यावर काय मिळणार आहे तर तो मिळतोय 19. आता 19ला भाग देणार मित्रांनो, 19ने भागणार 38ला जो सेकंड डिव्हायजर होता, 38 9 2 38 0, रिमाइंडर 0 आला, जो शेवटचा डिव्हायजर होता ना 19 तो म्हणजे आपला SCF इज इक्वल टू 19. ओके फ्रेंड्स, नेक्स्ट सम 117 डिव्हायडेड बाय 156. मित्रांनो करूया पटकन, 117 डिव्हायडेड बाय 156, 39 3 ओके, आणि इकडे मिळणार आहे 39 4 39 कॅन्सल, सिम्प्लिफाईड, दिस इज 354. आता मित्रांनो इथे भागायचे आपल्याला 156ला भागणार 117ने, मोठी संख्येने, लहान संख्येला आपण भागतो. ओके फ्रेंड्स, आता इथे येणार 117 156 मधून 117 गेले किती आले तर 39 आले. या 39ने कशाला भागणार तर पहिला डिव्हायजर जो होता 117 मित्रांनो पूर्ण भाग जाणार आहे, 39 3 117 होतात, 0 0 0. मित्रांनो रिमाइंडर 0 आला, कोणता डिव्हायजर होता तो तर 39 होता, म्हणजे SCF किती आहे तर 39 सॉरी. ओके, आय होप फ्रेंड्स मला हे कळालं असेल. पुढचं गणित घेऊया लगेच. फाइंड द स्क्वेअर रूट ऑफ द फॉलोइंग नंबर 784. स्क्वेअर रूट फाइंड मित्रांनो आपल्याला करायचं आहे, ते आपण करूया. 784चे फॅक्टर आपल्याला पडावं लागतील, सिम्पल आहे. ते कितीदा येतात ते बघायचं. स्क्वेअर रूट काढायचं असं म्हणजे 2दा गुणाकाराला तो एकदा आपण लिहितो, 2ने भाग देऊया. 2 3 6 7 होते मित्रांनो, 6 गेले, 2 3 1 उरला, 18 झाले, 2 9 18 आणि 2 2 4. पुन्हा 2ने भाग देतोय, 2 1 2 मित्रांनो, 1 उरला, 19 झाले, पुन्हा 2 9 18, पुन्हा 1 उरला, 12 झाले, 2 6 12. आता पुन्हा 2ने भाग देऊया, 2 9 18 18, 1 उरला, 16 झाले, पुन्हा 2 8 16. पुन्हा मित्रांनो 2नेच भाग देऊया, पुन्हा जातोय, 2 4 8, 2 उरले, 1 9 झाले, 19. आता 49ला मित्रांनो 7ने भाग देईल, 7 49, 7 7 49 आणि 7 1 7. तर मित्रांनो याचे फॅक्टर काय आले बघा, 784चे 1 2 3 4 2 टाइम्स ना, 1 2 3 4 आणि नंतर 7 7. तर मित्रांनो याचं स्क्वेअर रूट जर आपल्याला काढायचं असेल तर आपण काय करतो, 784चं स्क्वेअर रूट काय करतो आपण मित्रांनो, हा 2 2दा आहे तो एकदा लिहितो, 2 हा सुद्धा 2दा आहे तो एकदा लिहिला,
आणि हा सुद्धा दोनदा आहे, तो सुद्धा एक दिलेला. यांचा गुणाकार करा 7 दुने 14 दुने 28 म्हणजे 784चं स्क्वेअर रूट आलं 28. पुढचा बघूया 225. मित्रांनो 225चा तुमचा पार्ट असेल 15चा आहे तो, पण आपण सोडवणार कसं 225 याच पद्धतीने जायचं आहे. 2चा तर मित्रांनो भाग जाणार नाही कारण की इव्हन ऑड नंबर आहे, सो 3ने देऊया. 3 7 जा 21, एक उरला. 3 5 जा 15. पुन्हा मित्रांनो 3चा देऊया. 25 3 75 त्यामुळे 25 इथे येतील. आणि 5चं तर माहिती आहे आपल्याला, 5 5 जा 25 आणि 5 1 जा 5. सो 225चे फॅक्टर काय आले तर 3 × 3 5 × 5. आणि ज्यावेळेस आपण स्क्वेअर रूट घेतो त्यावेळेस मित्रांनो दोन संख्येची एकच संख्या लिहितो म्हणजे 3, आणि इथे येणार 5 म्हणजे झाले 15. आणि हे तुम्हाला माहिती असेल 225चं स्क्वेअर रूट आहे 15. ओके फ्रेंड्स, पुढच्या गणित बघूया पटकन. 1296. ओके 1296 शेवटी बघितलं तर मित्रांनो इव्हन नंबर म्हणजे 2ने भाग जाणार आहे. बेसक 12 होतात, बेचोक 8 होतात, एक उरला. बे 8 16 होतात. पुन्हा बेत्रिक 6, बेदुनी 4 आणि बेचोक 8. मित्रांनो हे तर सोपं आहे, तुम्हाला पटकन येईल ते. इथे येणार 162, तुम्ही सर्च करू शकाल हे. इथे येणार मित्रांनो 81. आता मित्रांनो 2ने तर जाणार नाही आहे, 3ने जाईल. 3 2 जा 6, 2 उरले 21 झाले. 3 7 जा, पुन्हा 3 9 जा 27. पुन्हा मित्रांनो 9 आहे. 3 3 जा 9 आणि 3 3 जा 1. 1 2 3 आणि 4 अशा जोडे झाल्यात. 1 2 इथे लिहूया. 1296 इज इक्वल टू काय आले बघा, 1 2 3 4 10, 1 2 3 4 आणि पुन्हा 3 सुद्धा 4 10, 1 2 3 आणि 4. आणि मात्र ज्यावेळेस आपण स्क्वेअर रूट काढतो त्यावेळेस जो 2दा असेल तो एकदा लिहितो, म्हणजे हा येणार 2 एकदा, इथे पण 2 एकदा, इथे 3 येणार आणि पुन्हा इथे सुद्धा 3 येणार. 2च्या ऐवजी आपण 1 लिहितो. 2 2 4 3 12 आणि पुन्हा 12 3 36 म्हणजे 36 इज द आन्सर. स्क्वेअर रूट ऑफ 1296 इज 36. आता मित्रांनो 2025 त्याचंही आपण करून घेऊया लगेच. 2025चं काय येणार आहे 2025. मित्रांनो इथे भाग तर जाणार नाही 2चा कारण की ऑड नंबर आहे. 3ने देऊ टाकूया. 3 डायरेक्ट करतोय मित्रांनो 675. नंतर 3ने दिल्यावर काय मिळणार मित्रांनो 225. नंतर मित्रांनो अजून 3ने दिल्यावर काय मिळणार आहे 75. 3 जा 225 होतात, हे तर तुम्हाला कळतच असेल. आता मित्रांनो 75 आलेला आहे, तर आपण पुन्हा याला 3ने देऊया. 25 येणार. 25 3 75. 25 आला आहे म्हणजे 5 5 1 जा 5 आणि 5 1 जा 5 म्हणजे 2025 चे फॅक्टर पडले. 4 दा 3 आहे, 2 दा 5 आहे. 1 2 3 4 1 आणि 2. स्क्वेअर रूट करताना काय करतो आपण 2दा आलेली संख्या 1दा लिहितो. 2दा आली 1दा लिहा. 2दा आली आहे 1दा लिहा. ही सुद्धा 2दा आली, ती सुद्धा 1दा लिहा. किती येणार 3 3 जा 9 9 5 जा 45. सो स्क्वेअर रूट ऑफ 2025 इज 45. नेक्स्ट. आणि मित्रांनो हे शेवटचं घेऊया कारण की 22 मिनटं तर झालेली आहेत, जास्ती लोड पडू नये, त्यामुळे पुढची गणित आपण पुढच्या ह्याच्यात घेऊया. हे शेवटचं घेऊया 256. 256चे फॅक्टर काय येतील मित्रांनो 2 2 1 जा 2 2 जा, एक उरला. 2 8 जा 128. 2 6 जा 2 4 जा. 2 3 जा 2 2 जा. 2 1 जा 2 6 जा 16. पुन्हा 2 8 जा 16. पुन्हा 2 4 जा 2. 2 2 जा 4 आणि इथे ना 2. 1 2 3 4 जोड्या झाल्यात मित्रांनो. 256च्या 4 जोड्या म्हणजे 8 10 1 2 3 4 5 6 7 आणि 8. स्क्वेअर रूट ऑफ 256. स्क्वेअर रूट टाकलं म्हणजे काय 2दा असेल तो एकदा लिहिणार. एकदा पुन्हा एकदा पुन्हा एकदा आणि शेवटी पुन्हा एकदा म्हणजे किती झाले मित्रांनो 2 2 जा 4 4 2 जा 8 आणि 8 2 जा 16. सो 256 स्क्वेअर रूट इज 16. हे तर तुम्हाला माहिती होतं, फक्त सोडवण्याची पद्धत या पद्धतीने करा म्हणजे तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळतील. आणि मित्रांनो क्वेश्चन नंबर 5 साठी आपण दुसरा व्हिडिओ तयार करूया. तोपर्यंत तुम्ही टेक केअर. गुड बाय.